सचिन पाटील याचा, परंतु चेंडूनं टप्पा घेतल्याच्या नंतर उंची घेतली थोडीशी आणि बाकीचं काम यष्टरक्षक यष्टांच्या मागे आपण पाहू शकाल. स्वतः कर्णधार चेतन गोवारी आणि निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव फेकला गेलाय तो म्हणजे गजानन गोवारी यांच्याकडून. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज सचिन पाटील, एक जुना जाणता खेळाडू. सुरेख चेंडू टोलवला यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक टप्प्यानिशी चेंडू जात आहे चौकार. DJ Mayor plays great. पाटीलचा चांगला फटका होता सचिन पाटीलचा आणि तो पण बाउंड्री पार होऊन चौकार. आता मात्र उंचावरून खेळून काढले चेंडू. चेंडू येतं सरळ समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, दणदणीत खणखणीत षटकार. एसके मला वाटतं अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे बट जाएगी. तर मास्टर सूर्य 11 संघाचा 12वा प्रतिनिधी अजूनही समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये. एसके मला वाटतं अनुभव थोडासा कमी पडावा लागला इथे. एसके नाही, कमी पडण्याचा काही संबंधच येत नाहीये, कारण दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. सचिन पाटील याचा जर आपण विचार केला तर कामोठे संघाचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केलंय त्यांनी पण. हो बरोबर आहे, पण गजानन गोवारी हा सिनियर प्लेअर आहे ना. नक्कीच. सिनियर प्लेअरनी कसं काय पण गुरूंच्या समोर चेला, कारण गजानन गोवारी हे संघामध्ये असताना सचिन यांचं संघामध्ये आगमन झालं होतं. जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच, मानलं भाई, एक नंबर कॅच. एक संधी डीजेसाठी या केजन मध्ये जर धन्यवाद डीजे मास्टर. कालपासून जे केजन चालू झालेले आहे त्याच्यामधून ते आतापर्यंत जर सर्वात उत्कृष्ट जर कॅच असेल तर अक्षय गोवारी याची कॅच असेल. तुम्ही मगाचा सामना पाहिला नसेल रवी गोवारी, अप्रतिम झेल होता तो म्हणजे निलेश म्हात्रे याचा, ज्यानं परेश म्हात्रे सारख्या संघनायकाला तंबूच्या आसरेला धाडला होता. तो म्हणजे लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून डीप कव्हर पॉइंटला जाऊन झेल पकडला होता त्यावेळेस अभूतपूर्व. पण तरी पण आता पण पुढचा चेंडू गजानन गोवारी यांचा, पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढलाय चेंडू यावेळेस मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण. अगोदरच्या चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळालं, त्याच क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल 1-12. मला असं वाटायला लागलं की तारीफ केल्यावर क्षेत्ररक्षण गलत चुकीचं क्षेत्ररक्षण करतो असं वाटायला लागलं. आता असं होतं कधी कधी, एखाद्याला आपली वाहवा केलेली खपत नसते स्वतःलाच. आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक होता तो यावेळेस नवीन पाटील, आणि हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16, खूपच महागडं षटक, ज्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सफलता सचिन पाटीलच्या स्वरूपात मिळाली. परंतु 16 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. एसके मला वाटतं सचिन पाटीलनी फार घाई केली असं मला तरी वाटते, कारण पहिला बॉल बीट झाल्यानंतर एक बाउंड्री एक षटकार मारल्यानंतर थोडंसं संयमने खेळायला पाहिजे होतं. नक्कीच, पण आताच्या खेळाडूंमध्ये संयम हा दिसतच नाही. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकारच लगावण्याचा प्रयत्न. 5 ओव्हरचा सामना आहे, 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 5 ओव्हरपर्यंत कसं टिकून राहावं हे जर सचिन पाटीलने केलं असतं तर आज 5 ओव्हरच्या सामन्यात जवळजवळ 70-80च्या धावाची मजल मारता आली असती. नक्कीच, पण ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की इथे 70 आणि 75 धावा सुद्धा सेफ नाही आहेत.
आपण मगाच्या सामन्यामध्ये पाहिलं 75 धावा काढत असताना अक्षरशः एका धावेसाठी पराभवाची चव चाखावी लागली मी तर म्हणेन परेश म्हात्रे संघनायकाला. मास्टर सूर्यामध्ये गोलंदाज आहेत SK, तर त्यांनी ते एवढा पडा म्हणजे जरी 70 धावाचा असता तरी पण त्यांनी पार करायला दिलं नसता. आता मात्र सुरेख चेंडू बघितलं आणि जितेश म्हात्रे. सचिन पाटीलची चूक आता किती महागात पडणार आहे ना. DJ Baccio. जी हाँ मैं हूँ खलनायक. SK या खलनायक गाण्यावरून मला जरा माझ्या हायस्कूलची आठवण आली. तम्मा तम्मा लोके या गाण्यावर मी परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय याच्यावर मी डान्स केली होती. नक्की त्यावेळेस तू पण साक्षीदार होता असं मला वाटतंय. हो, अप्रतिम ते क्षण. परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे जिथे आपण शिक्षण घेतलं 8वी 9वी 10वी पर्यंत. तर पुढचा चेंडू एक सफल गोलंदाज यशस्वी कर्णधार च्या यशाच्या वाटेवर पाऊल ठेवत असताना चेतन गोवारी पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता. जितेश म्हात्रे ज्यानं कालच्या दिवसामध्ये 3 षटकार लगावले होते. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू उंचावरून खेळून काढले. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतं आणि हे काय करतात अरे यार. क्षेत्ररक्षक. झेल मात्र जमिनीस दान. जिथे एक पण धाव नव्हती तिथे मात्र धावा मिळतायत 4. धन्यवाद डीजे मास्टर SK आमच्या आठवणींना उजाला दिल्याबद्दल. SK गोलंदाजाचं मनोबत जर उंच आहेत. होत असेल तर क्षेत्ररक्षण जे करतात फिल्डर त्यांनी त्याला साथ द्यायला हवी आहे. नक्की जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा त्याला बाकीच्या सहकार्याने जर साथ दिली नाही तर त्याचा आत्मबल जो आहे तो खचून जातो आणि त्याचा परिणाम हे अशा फटक्यांमध्ये विस्तारित केला जातो. पाहूया झेल होते का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र चेंडू जाते 1 टप्प्यानिशी. बघितलं क्षेत्ररक्षणाने एक झेल सोडलं त्याच्या कामात भोगावं लागलं बॉलरला. चौकार. DJ Sahel exclusive remix. धन्यवाद डीजे मास्टर. रवी, आपण जर विचार केला ह्या गणेश कोहलीचा ज्यानं मागच्या 3 वर्षापूर्वी आगमन केलं होतं KJN मध्ये, ज्याचा त्या KJN मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज नवोदित गोलंदाज म्हणून त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. मूर्तीला कीर्तिमान. आणि त्याने आता आपल्या फलंदाजीमध्ये सुद्धा भर टाकायला सुरुवात केली आहे. उत्कृष्ट 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. तिसरा चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. मला वाटतं मी कालच तुला बोललो. मला असं वाटतं की पहिलाच बॉल टाकत असताना हा बॉलर म्हणजे आता फलंदाजी करतोय त्याच्या रनिंग मध्येच मी ओळखलं की चांगला बॉलर आहे. नक्कीच. आता मात्र सुरेख चेंडू टोलवलाय. मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख. यावेळेस आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक भाऊ म्हात्रे, रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे सल्लागार. एकाच धावर समाधान मानावं लागलंय फलंदाज गणेशाला. संघाची धावसंख्या 1 न वाढून 25च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू हाणामारीचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधलं आणि ते हेरलंय अतुल यानं. चेंडू गेलाय हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि अतुल पाटील याची खेळी संपुष्टात.
धन्यवाद डीजे मास्टर. तर भाऊ म्हात्रे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. जर आपण झेल पकडलात तर प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे गणेश नाईक यांच्याकडून. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. गणेश नाईक यांनी आपलं ATM कार्ड सुपूर्द केलंय भाऊ म्हात्रे याच्यासाठी. फक्त पिन टाकायचे, एक झेल आणि 200 रुपये तुमच्या खात्यात, तुमच्या खिशात. दरम्यान तिसरं षटक. तर नवीन आलेला फलंदाज अतुलाच्या जागी दर्पेश परदेशी, एक अष्टपेलू नौपाड्या गावातून खेळणारा. नागेश चिमणे ज्यानं झेल सोडला होता गणेश कोहली याचा, तो जेत होता गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, इष्टांच्या वरून जाणारा चेंडू लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न होता दर्पेशाचा, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क आला नाही. बाकीचं काम इष्टरक्षक इष्टांच्या मागे. मास्टर सूर्या 11 संघाचा आपण जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यांची पराभवाची चव चाखावी लागली आहे. जर आपल्याला स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर हे 2 सामने पुढचे आपल्याला जिंकावेच लागणार आहेत. पुढचा चेंडू आता मात्र उंचावरून खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चेंडू आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय. पहिलाच दणदणीत षटकार दर्पेशच्या बॅटमधून. धन्यवाद. आता मात्र झपाट्यानं धावा वाढतायत. आपण पाहू शकाल धावफलकावर 31च्या घरात. पुन्हा एकदा तो चेंडू आणि तसाच प्रत्युत्तर. पुन्हा एकदा 6 धावा. एकदा आता मात्र पूर्णपणे सूत्र या सामन्याची दर्पेश परदेशी आपल्या खांद्यावर घेत असताना, कारण सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला गेल्यावर दर्पेश आणि गणेश कोहली. आता मात्र सुरेख चेंडू होता यावेळेस. कलेक्ट सुद्धा केलं होतं गोलंदाजानं, पण हे काय केलं, सरळ फेकून दिलं होतं यष्टांवरती. यष्टांच्या वडून निघून गेला चेंडू आणि 1 धाव. जिथे निर्धाव चेंडू गेला असता तिथे 1 धाव मिळाली आणि एका धावेनेशी संघाची धावसंख्या धावफलकावर 38. तिसरं षटक प्रगतीपथावर. नागेश चिमणे रिव्हर्स शॉट अटेम्प्ट, लेग पायच्या स्वरूपात 1 धाव येते ती. मास्टर सूर्या 11 संघाला धावा येणं गरजेचं आहे, कसंही येऊ द्या, परंतु धावसंख्या 39. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस टाकला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. धोका होऊ शकतो, परंतु दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 41. सुंदर अशी मजबूत अशी स्थिती, कारण 18 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ उर्वरित. धावसंख्या धावफलकावर 41. थोडासा वेल, एक संधी डीजे साठी. विजय मास्टर, आता मात्र आपण जर पाहू शकाल मैदानावरती दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी होताना दिसते. कुठल्याही सामन्यामध्ये जर आपली भागीदारी मोठी रचण्यामध्ये 2 फलंदाज यशस्वी झाले तरच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतात आणि त्याचाच पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. गणेश कोहली आणि दर्पेश परदेशी. गोलंदाजी मार्कवर पंडित गोवारी, जुना जाणता अनुभवाची शिदोरी आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी मार्कवर खांदेश्वर मानसरोवर स्टेशन एंड करून गोलंदाजी करणार पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने. शॉर्ट पिच चेंडू
त्याला दिशा दिली आहे ती म्हणजे कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. भाऊ मात्र तिथं तैनात. फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याचा अवधी. दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या एक धाव पूर्ण केली आहे. पुढचा चेंडू सुरेख टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावताय सचिन गोवारी, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर अशी रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहू शकाल. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी न आपल्या संघाला पुढे नेत असताना हेच काम खरं म्हणजे करावं लागतं. जर मोठ्या फटके येत नसतील तर सिंगल डबल्सने सुद्धा काम चालवावं लागतं. आता मात्र पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू आणि भाऊ मात्रे यानं पहिलं 200 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. दर्पेश परदेशी यांचे केली संपुष्टात. डीजे मास्टर. तर नवीन फलंदाज कल्पेश चिपळेकर. आता मात्र पंडित गोवारी यांच्या अनुभवाचे पुरेपूर उपयोग करताना सुरेख चेंडू यावेळेस टोलवला होता, परंतु यष्टरक्षक चकलाय. त्याच्या मागचे 2 खेळाडू चकले. चेंडू मात्र येतंय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकामध्ये हा लगावलेला चौकार. शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र फलंदाज बॅटकटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. DJ SK Production. शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 47. तर नवीन फलंदाज श्याम थापा पुन्हा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारे चुकी न करता श्याम थापा याला सुद्धा आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व स्थापित करण्याची संधी होती मास्टर सूर्या 11 संघाला, परंतु वारंवार पडणारे विकेट पुनरागमन करून देतात ते म्हणजे मातोश्री ढाबा या संघाला. कारण पहिल्या 3 षटकांमध्येच तब्बल 40 धावा कुठल्या होत्या? 41 धावा होत्या. 5वं षटक चेतन गोवारी उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू जात आहे एस्टनच्या मागे 4 धावांसाठी. DJ SK आता मात्र चेतनाच्या पहिल्या चेंडूवरती पहिलाच चौकार येतोय, कारण पहिलं शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आणि त्याच्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे. उंचावरून खेळून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
आणि सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहू शकाल आपण. विजय थापा यानं 6 धावा होत्या, तिथे फक्त आणि फक्त 2 धावाच घेण्यास भाग पाडलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच तर ह्या एफर्टसाठी विनायक म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विजय थापासाठी. आता मात्र सुरेख टोलवला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अनिल पाटील यांना मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. तर नवीन फलंदाज ऋतिक म्हात्रे पाणी घेऊन जायचंय. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावर 57. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा पद्धतीनं धावा लुटतील हे पाहायचं आहे. उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. बाकीचं काम यष्टांच्या मागे सचिन गोवारी सुरेख काम करत असताना. सुरेख चेंडू यावेळेस स्लोअर पद्धतीने टाकला होता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू गेलाय. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कल्पेश गोवारी धावबादून तंबूच्या आश्रयाला. कल्पेश चिपलेकर. हॅलो. तर चला टॉससाठी यायचं. याच्यानंतर सामना असेल तो प्रणाल वॉरियर्स विपक्ष आरकेडीके 11, रविकडे विपक्ष सचिन गोवारी. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण ही ओव्हर झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. नवीन फलंदाज रुद्र पाटील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर आणि धावसंख्या 1 न वाढून 59 आणि 60 धावांचं आव्हान ठेवलंय. तर 60 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पूर्ण करतील ते म्हणजे मातोश्री ढाबा 11 संघ ते पाहण्यासाठी आणि मायक्रोफोनवर विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जगदीश पाटील यांना. धन्यवाद. तर
तर पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. पाण्याची मागणी वारंवार केली जाते, लक्षात ठेवा आपण, कारण थोडा उन्हाचा नाहक त्रास या ठिकाणी जाणवतोय. खेळाडू असतील, आमचे पंच असतील, या ठिकाणी पाहतोय आपण सुबोध गोवारी यांना, आणि त्याचबरोबर दुसरे पंच चांगदे गोवारी. DJ Vaibhav in the mix. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की हॅलो हॅलो यस. तर चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आल्यात. एस के पाटील सर, टॉस करायचा आहे त्यांचा. टॉस केला जाईल प्रणाल वॉरियर्स विपक्ष RKDK 11. या दोन टीम मध्ये सामना असेल. आत्ताचा सामना पाहतोय या मातोश्री डाबा विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन टीम मध्ये. सचिन गोवारी आणि रवी कडू या दोन मातब्बर संघनायकांच्या मध्ये होणारा हा पुढचा सामना, ज्याची नाणेफेक होत आहे. टीमचे कॅप्टन रवी कडू पुढे असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये या. DJ Vaibhav in the mix. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की सामना येथे सुरू होते. पंच इशारा करतात मॅच ऑन. 7 डावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण, प्रहार आणि असा धावा. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. चेतन गोवारीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती कडाडा प्रहार पाहा मिळतोय. साधा बा गोलंदाज पाहतोय यंगस्टरला. या ठिकाणी गोलंदाज गणेश कोहली कालच्या दिवसामध्ये थोडंसं निष्प्रभ ठरला होता. एक यंगस्टर आहे, मात्र अद्याप चांगली गोलंदाजी करायची, चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे आता गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवायला लागेल, चांगले चेंडू फेकायला लागतील. आताचा बॉल, गुड बॉलिंग. हेच तर पेस पाहिजे गोलंदाजाकडे, पेस, गती. या ठिकाणी लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं. एक तेच गोलंदाज आहे.
तर चेतन गोवारी आणि विजय थापा ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. तर एकूण 60 डाब्याचं लक्ष आहे. 60 डाब्याचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि हवेचा वेग मात्र आपल्याला आता पाहायला मिळतोय दुपारच्या नंतर. आताचा बॉल सरळ केल्या, चेंडू येतोय मिड ऑन मधून पुढे लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. ते मात्र बॅटेल बॉलिंग रंगेल. या दोन संघामध्ये अतिशय चुरशीची लढत पाहा मिळेल. गोलंदाज गणेश कोहलीला पाहतो, या चांगला यंगस्टर खेळाडू आहे. आताचा बॉल पूल करायचा होता, पटका फसलाय. शॉर्ट लेगला मात्र खेळाडू मात्र भवऱ्यासारखा फिरत राहिला आणि चेंडू तोपर्यंत गेलाय तो लॉंग लेगच्या दिशेला आणि तेथे मात्र 2 धावा अंकित केल्या जातात धावफलकावरती. या 2 धावा मिळाल्यात. मास्टर सूर्या 11 संघ ज्याने पहिल्या सत्रामध्ये एकूण 59 डाबा कुठल्या आणि 60 डाब्याचं लक्ष 12.00 ची सरासरी आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये टेपायचा आहे. तो मात्र या टीमला ते करत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती पाहा मिळाला षटकार चेतनच्या बॅटमधून. चेतन मात्र ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू सिली मिड ऑफला डायरेक्ट हिट घेण्याचा प्रयत्न होता गणेशचा, मात्र चेंडू स्टंपच्या थोडंसं बाहेरून निघून जातोय आणि याच दरम्यान पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपला. एकूण टोटल धावसंख्या 11. धावा धावफलकावरती लागत असताना तर चला प्रणाल वॉरियरचे कॅप्टन रवी कडू कुठे असेल तर या, कारण सचिन गोवारी उपस्थित आहेत त्यामुळे आपल्याला यावं लागेल. रवी कडू, गणेश पहिलं षटक. आताचा बॉल फटका फसलाय, जास्त उंची मात्र चेंडू येते मात्र हो व्हॉट अ कॅच, सुपर. ऋतिक मात्रे होते, खूप दूरवरचं अंतर पार केलं, जवळजवळ 20 ते 25 पावलांचं अंतर पार करत असताना मात्र झेल टिपलाय, अतिशय चांगला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. तर पहा जो आताचा झेल पकडला, जो खेळाडू मिड ऑफ मध्ये होता, मिड ऑन मध्ये आला आणि चांगला झेल पकडला, त्याबद्दल त्याला ऋतिकला या ठिकाणी संजय म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज. तर पारितोषिक 10 रुपये असू द्या 100 रुपये, मात्र त्याचं मूल्य फार असतं, कारण जेव्हा आपण झेल टिपता तेव्हा मात्र आपली कदर कोणीतरी दखल घेते आणि ती दखल घेतली आहे संजय म्हात्रे यांनी. तर एकूण पहिल्या षटकात गणेशने मात्र चांगलं षटक फेकलं मी म्हणेन, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर कमबॅक केलं आणि एक विकेट मिळवली. फलंदाजाला बाद केलं ते विजयला आणि 1 डाऊनचा फलंदाज सचिन गोवारी मैदानामध्ये. तर चला जास्त वेळ करू नका, 25 मिनिटाचा अवधी असेल. मागच्या सामन्यासाठी खूप वेळ गेलाय. तर नवीन गोलंदाज निखिल म्हात्रे. आताचा बॉल स्वीट साऊंड डान्सिंग डाऊन द विकेट खेळ आणि चेंडूला भिरकावून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती डान्सिंग डाऊन द विकेट केले, पुढे आले 2-4 पावलं आणि चेंडूला व्यवस्थित मिडल केलं बॅटवरती. हा षटकार.
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. मग तो चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला गोलंदाज निखिल मात्रेला पाहतोय. गोलंदाजी बागवरती 7 डावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचं आहे. तो मात्र मातोश्री डाबा या टीमला. आताचा बॉल ऑफ ड्राय पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहेत. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. तर एकूण धावसंख्या धावपळकावरती 18 धावा. आताचा बॉल ऑफ ड्राय अतिशय चांगला फटका. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिसेला 1 बाउन्स चौकार. थँक्यू. तर चौकाराची गरज होती ते मात्र चेतनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आहे. चेतननी विचार केला तर एक चौकार एक षटकार ठोकला. अद्यापपर्यंत 2 एकेरी धावा घेतल्यात, एक सिंगल. आताचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू मात्र गरंगळत गेलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि या 2 धावा अंकित केल्या धावपळकावरती. हळूहळू पाहिलं तर 7 डावेच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही टीम पाहतोय आपण 24 या आकड्यावरती पोहोचलाय. निखिल मात्रेचं दुसरं षटक. पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल. आताचा बॉल फुल टॉस होता. समोर कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा. तर चला आपण लगेचच 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 28 धाबा. 7 डावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 28 धाबा धावपळकावरती. एक फलंदाज विजय बाद झालाय आणि कॅप्टन आपण याचे रवी कडू प्रणाल वॉरियर्स या टीमचे कॅप्टन. वॉरियर्स म्हटले की योद्धे. योद्धे कुठे राहिले अजून. चला टॉससाठी या. तर पुन्हा एकदा गणेश कोळी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. ज्याने पहिल्या षटकात 12 धावा दिल्या, मात्र दुसऱ्या षटकात 11 आणि दुसऱ्या षटकात निकूने 17 धावा खर्च केल्या निखिलने. दोन क्षेत्र आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल आपल्याला बाउंड्री लाईनवरती. पाहतोय आपण आता मात्र हवेचा वेग सुद्धा पाहायला मिळतोय. हवेई तर आता पाहिलं तर अद्यापही 32 धावेची गरज आहे. 28 धावा झाल्यात. 18 बॉल 32. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. अतिशय वेगाने चेंडू फेकतोय गणेश कोहलीला. पाहतोय आपण लाईन पासून लाईन मात्र व्यवस्थित ठेवावी लागेल, कारण नुसता वेग असून चालत नाही. वेगाबरोबर टप्पा सुद्धा ठेवणं फार महत्त्वाचं असतं. लाईनमध्ये गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असतं. रिलीज ऑफ डिलिव्हरी, बॉडी बॅलेन्स हे शरीराचे काही घटक असतात, ते मात्र व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं असतं गोलंदाजाला. आत्ताचा बॉल ऑन साईडला खेळल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूवरती मात्र मिळेल ती फक्त एकेरी धाव. एकेरी धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. 7 डाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना द नेक्स्ट मॅच प्रणाल वॉरियर्स विपक्ष RKDK 11 या दोन टीममध्ये असेल. चौथा सामना आजच्या दिवसामध्ये पाहा मिळेल. याच्यानंतर नेक्स्ट मॅच
चांगला खेळ अद्यापपर्यंत दोन्ही संघाच्या वतीने दाखवला जातोय मैदानावरती. फुल टॉस मात्र जास्त उंची लांबी कमी क्षेत्राची झेल खाली आणि कॉल चुकीचा. तर निखिल आणि ऋतिक होते, दोघांची झुंबड झाली. तुला ना मला दे जमिनीला असं झालं त्यांचं. कारण झेल सोपा होता मी म्हणेन, कारण कॉल देणं फार महत्त्वाचं होतं. एखाद्याने झेल पकडला असा. मात्र अशा संध्या वारंवार मित्रांनो येत नसतात, त्या संध्या उपलब्ध कराव्या लागतात क्रिकेटमध्ये. आत्ताचा बॉल चांगला होता, या ठिकाणी कीपर बीट आणि आणखीन एक डॉट बॉल. गणेशचा विचार केला तर एकीकडे चांगली गोलंदाजी फेकतोय, मात्र दुसरीकडे त्याला साथ लाभत नाहीये क्षेत्ररक्षकांची. 33 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गणेशने मात्र 4 चेंडू फेकल्यात, 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र पाहतोय आपण गोलंदाजाचा रिदम कुठेतरी चुकीचा ठरत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील येथून गोलंदाजी करत असताना. आताचा बॉल उडवलाय आणि चेंडू जातोय समोर. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. तर चेतन गोवारीचा झेल सोडला आणि झेलची किंमत मात्र मोजावी लागते विपक्षी संघ मास्टर सूर्या 11ला. कारण त्यांनी झेल सोडल्यानंतर षटकार आलाय, मगाशी चौकार आला आणि 39 धावा धावपळकावरती. फुल टॉस पुन्हा एकदा गॅप मध्ये 1 बाउन्स चौका 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. तर जातोय मैदानावरती पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. समीकरण पाहायला मिळतं. आत्ता मात्र स्कोअर कार्डवरती धाबा झाल्यात एकूण 43 धाबा. 60 धाब्यांची गरज होती, 43 धाबा धावपळकावरती. उर्वरित समीकरण 12 बॉल आणि 17 धावेची गरज. 12 चेंडू 17 धावेची गरज असली तरी सुद्धा सामना रफ अँड टफ होईल, कारण अद्यापही सामना खुळा झाला नाहीये. आणि चेतनचा झेल सोडल्यानंतर त्याने मात्र केलेली ते फटकेबाजी आपल्याला पाहा मिळतोय. तर नेहमीच आपल्याला झेलची किंमत मोजावी लागते, कारण जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा मात्र चांगली फलंदाज करतात, कारण त्यांना जीवनदानं खूप महागात पडतात. क्रिकेटमध्ये पाहिलं आपण बऱ्याच वेळेला जीवनदानं किती महागात पडतात. आणि गोलंदाज 4थ्या षटकामध्ये आलाय तो यावेळेस पहिलाच बॉल हवेत उडवलाय. टायमिंग प्रॉपर.
चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. तर चला टॉस साठी या. कधीपासून अनाउन्समेंट करतो रवी कडू. पुढे असेल तर या किंवा कॅप्टनला पाठवा. पण प्रणाल वॉरियर्स आताचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि ते मात्र षटकार. आणि सामना मात्र आपल्या बाजूने करत असताना आता मात्र 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या. आणि आणखीन एक चांगला फडका. आता एक धाव कंप्लीट केली आहे आणि ते मात्र पाहायला मिळतोय 9 बॉल मध्ये 4 धावेची गरज. तर 9 चेंडू 4 धावेची गरज. टॉस केला जाईल. तेथे मात्र 2 कॅप्टन्स आल्यात आणि जगन्नाथ कडू आहेत तिथे. तर चंद्रकांतजी चिमणे यांच्या शुभ असे टॉस आणि ते मात्र टायमिंग सुरेख षटकार. वॉट अ शॉट. आणि सामना मात्र येते संपला. थँक्यू. तर सामना लवकर संपवलाय. मातोश्री डाबा विपक्ष मास्टर सूर्या 11 या टीम मध्ये आणि मास्टर सूर्या 11 संघाने जे 60 डावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र ते मातोश्री डाबा टीमने सहजरित्या पार केलं आणि तो सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. सलामीला येत असताना मात्र ज्याने 3 षटकार आणि 4 चौकार ठोकले तोच ठरलाय चेतन गोवारी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्याचबरोबर ऋतिक याच्यासाठी 100 रुपये, विजय थापा यांच्यासाठी 200 रुपये आणि भाऊ मात्रे यांच्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज आहे. कमान द स्टेज भाऊ मात्रे आणि 200 रुपयाचं पारितोषिक आणि सामनावीराचं पारितोषिक चेतन गोवारी. तर सन्माननीय चंद्रकांतजी चिमणे साहेब आहेत त्यांच्या शुभास्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल चेतन गोवारीला. बेपेट आणि त्याचबरोबर